आपण चाललोय जिथे देवी बसणार आहे, म्हणजे क्लब हाऊसमध्ये JPच्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सोसायटीने जे मेंबर्स नेमलेत त्यामधली ही एक बैठक आहे. जे सगळे मेंबर्स आपापले व्यवस्थितपणे काम करून देवीचे आगमन कसे करायचे, डेकोरेशन कसे करायचे, त्याची वर्गणी गोळा झाली तर कसं त्या सगळ्याचे आराखडा घेतात. फायनली तो दिवस आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर असं डेकोरेशन करून आमची देवी आमच्या मंडपात बसली. सुंदर असं तिचं आज आहे सॅटर्डे आणि आज सॅटर्डेला मी ब्लॉग करतोय आणि तो उद्या टाकणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवरात्रीचाच व्हिडिओ दिसणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सोसायटीची जी देवी आहे तिथे दांडिया खेळणार आहेत. तर तुम्हाला काही दाखवेन मी आजच्या या ब्लॉगमध्ये. तुम्ही असेच बघत राहा आणि खरंच नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला नवनवीन काय ना काहीतरी मी ते कॉन्सेप्ट घेतच येणार आहे. सुरुवातीला हा जो आहे आज सॅटर्डे आहे, म्हणजे उद्या सुट्टी आहे. सुट्टी असल्यामुळे काय होणार की आज काय तर आजच्या या ब्लॉग तुम्ही बघतच राहा. ही आई आहे आणि हिचं एज आहे, तुम्ही सांगू शकता याची किती एज आहे. तर हिचं एज आहे तुम्ही 100 वर्षे क्रॉस आहे, पण ती अजूनही चालते, व्यवस्थितपणे खाते आणि तिला स्पष्ट दिसतो. पण ह्या वयात आपलं काय होईल हे कोणाला सांगायची गरज नाही. तरी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर TV, म्हणजे बोलते ना कलर TV पासून 5G पर्यंतचा प्रवास आहे. ही अशी माझी आजी आहे. हाय बोल, हाय 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 बोल. काय बोलू, काय पण बोल. सर्वांनी विचार केला होता की आज बाहेर नाचूया, पण आज सॅटर्डे पण आहे आणि उद्या सुट्टी पण आहे. विचार केला पण एवढा पाऊस होता ना की बाहेर नाचायला भेटलंच नाही. मग आम्ही सर्वांनी सुरुवात केली आतमध्ये नाचायची. सुरुवातीला कोण नाही आला, पण नंतरले जे सगळे एकदम आनंदाने एकदम नाचायला आले ना, तर तो माहोलच खूप वेगळा झाला. एकदम भारी वाटलं आणि असा आमचा हा सॅटर्डे गेला. दांडिया खेळून झाल्यानंतरला महिला मंडळांनी देवीच्या समोर मग महिला मंडळांचं भजन केलं. त्याची ही एक झलक. मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि